ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आजच्या बैठकीमध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यातून ओबीसी चळवळीतील ओबीसीसाठी एक समर्पित काम करणारे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आले होते। विविध संघटनांचे पदाधिकारी होते आणि जवळपास 2 तास आम्ही पुढच्या लढाईसाठी चर्चा केली। खरं तर पूर्वी सेम डेटला जो GR काढला त्यामध्ये पहिला GR पात्र असा होता आणि दुसरा GR त्यातून पात्र काढून टाकलं आणि सरसकट असा त्याचा अर्थ होतो। म्हणजेच या मूळ ओबीसीवर या राज्यातील हा अन्याय आहे। बघा, ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्यांना देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही, परंतु सरसकट असा GR काढून कुठला तरी दाखला देऊन त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड आता चीड आणि नैराश्यही आहे। आणि अशाच परिस्थितीत आम्ही आता लवकरात लवकर पुढच्या 12 तारखेला आमची एक कमिटी तयार होईल। या एकूण GRच्या संदर्भात खूप चर्चा झाली, त्यातून ओबीसीचा काय फायदा होणार आहे, किती नुकसान होणार आहे यावर चर्चा झाली आणि नक्कीच त्या GRमुळे ओबीसीच्यावर अन्याय होईल अशीच भावना आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्या लोकांनी, अनेक कार्यकर्त्यांनी आणि अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली। त्यामुळं 2 पातळीवर लढाई लढायचं आज आम्ही ठरवतो आहोत। एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई, आंदोलनाची लढाई, अशी दोनही पातळीवर आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भात एक कमिटी 25 ते 30 लोकांची विदर्भातील लोकांची करायची आणि नागपुरामध्ये त्याचा मोर्चा, आपल्याला एक मोठा मोर्चा करून आपल्या हक्काचं संरक्षण, आम्ही कोणावर अन्याय नाही तर आमच्या हक्काचं संरक्षण व्हावं आणि ओबीसीच्या हक्काला कुठेही बाधा पोचू नये, आरक्षणाला कुठली ठेच लागू नये, ही त्यामागची भूमिका आमची असणार आहे। न्यायालयात कधी जाणार आहे? कारण की तिकडे छगन भुजबळ म्हटले की आम्ही एक्सप्लोर करतो न्यायालयात जाण्याचं, तुम्ही एकत्र जाणार की वेगळे जाणार आहात आणि मोर्चाचं नियोजन कधी आहे? नाही, आता आम्ही आज निर्णय झाला, महाराष्ट्रातील जे कोणी न्यायालयात जायची भूमिका असेल त्यांच्याबरोबर चर्चा करू, पण आज तरी आम्ही विदर्भातून आमची वकील संघटना जी आहे या संदर्भात ती सर्व संघटना आता पूर्ण ताकदीनं मदत करायला तयार आहे आणि त्यांना न्यायालयात ते लोक जाणार आहेत आणि त्यांना आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघानं ज्या पद्धतीनं भूमिका घेतली आहे की त्यांचं समाधान झालं आहे, कुठल्या पद्धतीने सरसकट नाही आहे, त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भूमिकाचं काही नाही आहे पुढं, तर तुमची भूमिका आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जी भूमिका त्याच्यावर काय? नाही, आमची भूमिका त्या GRच्या विरोधात आहे। तो GR ओबीसीचं प्रचंड नुकसान करणारा हीच आहे। कोणाला जर ओबीसीचं नुकसान होणार नाही वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांची ती भूमिका आहे आणि ती भूमिका ही ओबीसी बांधवांना पटणारी नाही, हे आजच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये सिद्ध झाले। ते आता 12 तारखेला एक 30 लोकांच्या नेत्यांची कोर कमिटीची बैठक होईल। जिल्हा वाईज आम्ही जबाबदाऱ्या फिक्स करतो आहोत आणि त्यानंतर ती डेट आम्ही सांगू। हा मोर्चा काँग्रेसच्या ओबीसी सेलचा असेल की संपूर्ण? मी काँग्रेसचा नेता म्हणून इथे बोलत नाही, ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी ही भूमिका मांडतो आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा त्या दिवशी कार्यक्रम झाला, भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात येत होते आणि दुसरीकडे तुमच्या इथे काँग्रेसचे नेते मंडळी दिसत आहे, शेखर सावरकर वगैरे आहेत, पण ते नेते भाजपचे इथे काँग्रेसचे, त्यामुळे हे आंदोलन आहे हे नाही, कोणी जर सत्ताधाऱ्याचं मांडलिकत्व स्वीकारून ओबीसीवर नुकसान करत असेल तर जनता योग्य निर्णय घेईल आणि IAS याच्यामध्ये घुसवू नका। आता आमच्यावर अन्याय झाला, जो पोटावर लात मारायला निघाले आहेत त्यावर विचार। कोर्ट में उनसे भी देखो, हम लोग तो जाने वाले हैं, अगर वो भी जाने वाले हैं तो आज तो हमारी भूमिका हो गई कि हमारे एक वकील संगठना ओबीसी की है, उनके ऊपर जिम्मेदारी देकर ये कोर्ट में न्यायालयीन लड़ाई के लिए हमने उनकी तैयारी दिखी और उनको पूरा समर्थन है। हम लोग न्यायालय में जाने वाले। रहा सवाल भुजबल साहब का, तो उस बारे में हम लोग चर्चा करेंगे। ओबीसी महासंघ ने जिस तरीके से सरकार का जो पत्र था उसको समर्थन किया था, तो क्या अलग नहीं, देखिए, उनकी भूमिका के बारे में हम कुछ बात नहीं करेंगे।
को जो अगर ये जीआर से ओबीसी के हितों को नुकसान नहीं है, ओबीसी के रिजर्वेशन को नुकसान नहीं है, ओबीसी समाज को कोई इसमें बाधा नहीं है, तो ये उनका मत है। अगर कोई उसके जीआर के प्रो भूमिका रखते हैं तो मुझे यही लगता है कि वो प्रो सरकार की भूमिका भी हो सकती है। छगन भुजबळ नहीं, देखिए, विदर्भ के ओबीसी नेताओं की पदाधिकारियों की आज बैठक हुई। इसमें हम लोग जो ओबीसी के हित के लिए जो लड़ने को तैयार है वो सब नेता यहाँ आज उपस्थित थे। जो जीआर गवर्नमेंट ने 2 सितंबर को निकाला था, उस जीआर को लेकर चर्चा हुई और उसमें ओबीसी का क्या नुकसान होने वाला है, इस बारे में मुख्यत्वे चर्चा किया। इससे यही पता चलता है कि एक सेम डे में 2 जीआर निकाला गया। पहला जीआर में उसको पात्र किया गया था और दूसरे जीआर में पात्र ये शब्द को निकाल दिया गया। इसका मतलब यही है कि ओबीसी के ऊपर अन्याय वो जीआर से होने वाला है और ओबीसी को नुकसान होता दिखने से हमारे लोग बहुत एग्रेसिवली इस जीआर के खिलाफ में लड़ाई लड़ने के लिए तैयार हो चुके हैं और इसके बारे में हमने बहुत चर्चा सविस्तर किया है और 12 तारीख को एक कमेटी बनाकर आगे की रणनीति फिक्स करने के लिए यह बैठक होगी। उसमें एक बड़ा भव्य मोर्चा नागपुर में ओबीसी के हित की रक्षा के लिए निकालने की भूमिका सब हमारे मोर्चा में आज के बैठक में लोगों की दिखी। वो डेट हम लोग बाद में फिक्स करेंगे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।